अधिक महिना सुरू झालेला आहे आणि अधिक महिन्यातीलच या गुरुवारी म्हणजेच 21 मे रोजी गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे. म्हणजे अतिशय दुर्मिळ असा योग जुळून आलेला आहे. अधिक महिना ऑलरेडी पवित्र महिना आहे आणि त्यामध्ये गुरुपुष्यामृत योग येणं ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे. या योगावरती आपल्याला आपल्या स्वामींची कोणती सेवा करायची आहे, हळदीचे काय उपाय करायचे आहेत, हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. श्री स्वामी समर्थ. मी प्रियांकाज ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. अधिक मासामध्ये आपण भगवान श्री हरी विष्णू आणि लक्ष्मी मातेची सेवा करत असतो. त्यासोबतच आपल्याला आपल्या गुरूंचीही सेवा करायची आहे. गुरूंची सेवा केल्याशिवाय कुठलीही सेवा आपली पूर्ण होत नाही. दुसरं काही तुम्हाला नाही जमत तर स्वामींची सेवा तरी तुम्हाला गुरुवारी करायचीच आहे. गुरुवार आहे, तुमचे काहींचे 11 गुरुवारचं व्रत चालू आहे, कोणाची काहीतरी सेवा असेल, कोणाचे ग्रंथ चालू असतील, तर तुमची गुरुवारची सेवा तुमच्याकडून होणारच आहे. पण ज्यांची काही सेवा चालू नाही आहे किंवा त्यांच्याकडून नित्यसेवासुद्धा खूप दिवस झालेली नाही आहे, त्यांनी गुरुपुष्यामृत योगावरती तरी सेवा करायच्या आहेत. कारण तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. गुरुपुष्यामृत योगावरती केलेली सेवा ही संपूर्ण फलित ठरत असते. तुम्ही या दिवशी दत्त महाराज, स्वामी समर्थ महाराजांची आपली जी गुरुवारची विशेष सेवा आहे, विशेष अभिषेक आहे तो आणि पूजा मंडळी करून घ्यायची आहे. तुम्ही दत्त महाराजांच्या सेवा पाहायला गेलं तर त्यामध्ये तुम्ही गुरुचरित्रातील 14 आणि 18 अध्याय पठण करायचा आहे. तुम्हाला पठण करणं शक्य नाही, तुम्ही श्रवण करा. तुम्ही दत्त बावनी स्तोत्राचं पठण करा. त्याचप्रमाणे तुम्हाला घोरकष्ट उद्धारण स्तोत्राचं पठण करायचं आहे. दत्त चालीसाचं तुम्ही पठण करू शकता. संक्षिप्त श्री गुरुचरित्राचं पठण तुम्ही करू शकता. एक दिवसीय तुम्ही सेवा करा. गुरुपुष्यामृत योग आहे, तुम्ही एक दिवसाचा संकल्प करा की मी 21 वेळा 51 वेळा हे स्तोत्र म्हणणार आहे किंवा या मंत्राचा जप करणार आहे आणि ही सेवा मी तुमच्या चरणी रुजू करणार आहे किंवा माझ्या या कारणासाठी मी करणार आहे, असं संकल्प तुम्हाला करायचा आहे. गुरुपुष्यामृत योगावरती स्वामी चरित्र सारामृतचं पठण झालंच पाहिजे. पूर्ण ग्रंथाचं पठण तुम्ही करा. सकाळी 7, दुपारी 7, संध्याकाळी 7 असे अध्याय पठण केले तरीही चालेल. तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा, तारक मंत्राचा जप करा, पण सेवा करा. तुम्ही जेवढ्या जास्त सेवा कराल ना तेवढे जास्त तुम्हाला याचं पुण्यफळ प्राप्त होणार आहे. कारण गुरुपुष्यामृत योग आहे, गुरुवार आहे आणि प्लस अधिक मासही चालू आहे. आता हळदीचं महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे. तुमचा गुरुग्रह मजबूत नसेल, तुम्हाला तुमच्यावरती गुरूंची कृपा नसेल, कोणतंही काम तुमचं यशस्वी होत नसेल, तर गुरुपुष्यामृत योगावरती हळदीचे काही उपाय करायचे आहेत. एक उपाय म्हणजे सकाळी उठल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. तुम्ही उद्या पिवळी वस्त्र परिधान करायचे आहेत. तुळशी मातेची तुम्हाला सेवा करायची आहे. 1 चमचाभर कच्चं दूध आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकून तुळशी मातेला तुम्हाला अर्पण करायचं आहे. तुळशी मातेला तुम्ही हळदी, कुंकू, अगरबत्ती लावून पूजन करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. त्याचप्रमाणे तुम्हाला उंबरट्याला हळदीचं लेपन आवश्यक करायचं आहे. थोडी हळद घ्या, थोडं अष्टगंध घ्या, त्यामध्ये गुलाब पाणी किंवा शुद्ध जल किंवा गोमूत्र टाकून तुम्ही त्याची पेस्ट करून उंबरा स्वच्छ करून उंबऱ्याला हळदीचं लेपन करा. स्वस्तिक काढा, रांगोळी काढा आणि उंबऱ्याचीही हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करून घ्या. त्याचप्रमाणे उद्या तुम्हाला पिवळ्या वस्तूंचं दान करायचं आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जाऊन केळीचं दान करू शकता. एखाद्या गरजू महिलेला किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही वडापाव खायला घालू शकता. हे तुम्ही दर गुरुवारी केलं तर अतिशय उत्तम असे त्याचे अनुभव तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतात. तुमच्या इच्छापूर्ती होतात, तुमची अडलेली कामे मार्गी लागतात, गुरुग्रह मजबूत होतो, गुरूंची कृपा तुमच्यावरती व्हायला लागते. गौ मातेला तुम्ही चण्याची डाळ दर गुरुवारी खायला घालू शकता. ही सेवासुद्धा खूप प्रभावी आहे. तुम्ही मसाले भातसुद्धा एखाद्या मंदिरामध्ये किंवा गरजू व्यक्तींना खायला देऊ शकता. पिवळ्या एखाद्या मिठाईचं सुद्धा तुम्ही दान करू शकता. उद्या पुष्य नक्षत्र आहे. या पुष्य नक्षत्रावरती सोने चांदी खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे. पण सध्या सोन्याचे आणि चांदीचे जे दर आहेत ते गगनाला भिडलेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये आपल्याला ते खरेदी करणं शक्य होणार नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच खरेदी करावी. ज्यांना नाही शक्य, तुम्ही श्रीयंत्र खरेदी करून त्याची स्थापना देवघरामध्ये करू शकता किंवा देवांच्या काही मूर्ती, फोटो किंवा देवांच्या कुठल्याही रिलेटेड वस्तू तुम्ही आणून देवघरामध्ये स्थापन करू शकता. आता असं म्हणतात की अधिक मासामध्ये शुभ कार्य करू नये, पण देवांच्या रिलेटेड कोणतीही गोष्ट तुम्ही करू शकता. कारण पुष्य नक्षत्र आहे आणि तुम्ही घरामध्ये त्याची स्थापनाही करू शकता. उद्या आवर्जून कोणती गोष्ट खरेदी करावी?
तर जे तांदूळ असतात ते तांदूळ तुम्ही पावशेर म्हणा, अर्धा किलो म्हणा, नक्की खरेदी करा. याने आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता कधीच भासत नाही आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो. त्यामुळे तांदूळ आणि साखर हे तुम्हाला खरेदी करायचं आहे आणि आपल्या घरामध्ये आणायचं आहे. हे तुम्ही खरेदी करून दानधर्म पण करू शकता, पण आपल्या घरामध्ये सुद्धा तुम्हाला आणायचं आहे. तुमच्या घरामध्ये एखाद्या ताई असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही अर्धा किलो दान करा आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा आणून ठेवा. उद्या सर्वांनी सेवा करा. ज्यांना मासिक धर्म आहे ते नाही करू शकत, पण बाकीचे सर्वांनी सेवा करा. तुमच्या घराच्या आजूबाजूला केळीचं झाड असेलच, केळीच्या झाडाची उद्या आवर्जून पूजा करा. केळीच्या झाडामध्ये भगवान श्री हरी विष्णूंचा वास असतो. तुम्ही केळीच्या झाडाखाली बसून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकता. तुम्ही विष्णू सहस्त्रनामचं पठण करू शकता. अतिशय प्रभावी सेवा आहे. तुम्ही नक्की गुरुपुष्य नक्षत्र योगावरती या सेवा करा. इतर सेवा तुम्हाला या पुष्य नक्षत्र योगावरती आवर्जून करायच्या आहे. तुम्ही तांब्याभर पाणी घाला, हळदी कुंकू तुम्ही 64 योगिनींना अर्पण करा, महाराजांना तुम्ही गंध लावा, अक्षता अर्पण करा, फुले अर्पण करा, अगरबत्ती लावा, दिवा लावा, एखादी पिवळी मिठाई तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता, फळे ठेवू शकता. आवर्जून या दिवशी तुम्हाला 11 प्रदक्षिणा औदुंबर वृक्षाला घालायच्या आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत तुम्हाला औदुंबराला प्रदक्षिणा घालायच्या आहेत, किंवा मग तुम्ही 21, 51, 108 अशा प्रदक्षिणासुद्धा घालू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही जर माहेरी असाल तरीसुद्धा या सर्व सेवा तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत. बघा, अधिक मास आहे, गुरु पुष्य नक्षत्र योग जुळून आलेला आहे आणि गुरुवारच्या दिवशी अतिशय दुर्मियोग आहे. त्यामुळे सेवा करणं सोडू नका. सेवा करा आणि त्याचं संपूर्ण पुण्यफळ हे तुम्ही नक्कीच मिळवून घ्या, कारण आपल्या पुण्यफळामध्ये साठा होणंही तेवढंच गरजेचं आहे. आणि हा एक असा दिवस आहे की जेव्हा आपण सेवा केल्यानंतर त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळत असतं. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.